कन्नड आणि तमिळ अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बंगळुरूमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीनं अशा प्रकारे अचानक आयुष्याचा शेवट केल्याने टीव्ही इंडस्ट्री हादरली आहे। तिने आत्महत्या का केली याचं कारणही तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे। आई-वडिलांना उद्देशून लिहिलेल्या एका चिठ्ठीत तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जात होता आणि ती त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती असं म्हटलं आहे। तसेच इतर काही कारणांमुळे देखील ती नैराश्यात होती असा उल्लेखही त्यात आहे। सध्या नंदिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याची अधिकृत पुष्टी झाली नाही। पोलिसांनी याबद्दल अधिक तपशील उघड केलेला नाही। तपास पुढे सरकल्यावर अधिक माहिती दिली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। नंदिनीच्या निधनाची बातमी समोर येताच तमिळ दूरचित्रवाणी उद्योगातील अनेक कलाकार तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी बंगळुरूला जाण्याची शक्यता आहे। नंदिनीच्या अचानक झालेल्या निधनाचा कन्नड आणि तमिळ दोन्ही दूरचित्रवाणी उद्योगांतील तिचे सहकारी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अलीकडेच नंदिनीने काम केलेल्या गोवरी या मालिकेतील तिच्या पात्राने विष प्राशन केलं असा प्रसंग चित्रित करण्यात आला होता। अगदी त्याच पद्धतीने नंदिनीने जीवन संपवलं का अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे। मात्र तपास अधिकाऱ्यांनी याबाबतचं वृत्त फेटाळून लावलं आहे। तिच्या पडद्यावरील भूमिकेचा तिच्या मृत्यूशी कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। मृत्यूच्या वेळी नंदिनी गोवरी मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती, ज्यात ती कनक आणि दुर्गा या दोन आव्हानात्मक दुहेरी भूमिका करत होती। या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून ओळख आणि प्रशंसा मिळाली होती। मूळची कोत्तूरची रहिवासी असलेली नंदिनी बंगळुरूमध्ये राहत होती। तिने जीवा हुवागिदे, संघर्ष, मधुमगलू आणि निनादेना यांसारख्या अनेक लोकप्रिय कन्नड मालिकांमध्ये काम केलं होतं। नंदिनी सीएमच्या मृत्यूमुळे दूरचित्रवाणी क्षेत्रात शोककळा पसरली आहे।